Good morning, friends. Yesterday we see the concept work. We see number of example in routine life. Work is a scientific term. Its definition is when force applied an object causes displacement of the object. Also, we see that when force is applied, on which direction the displacement takes place is a positive work. Cos theta shows that how will type of work done. When theta is 0 degree, then W is equal to Fs. When theta means the force and displacement in 90 degree, then 0 work done. And when force is applied in which direction and displacement is opposite direction, then cos theta value is -1, that is work done is negative. We also see that unit of work is in SI system is joule, in CJ system is erg. Relationship between joule and erg is that 1 joule is equal to 10 raised to 7 erg. Now we see the concept positive, negative and zero work. When we said that work is positive, when we force applied on the object in the right side, then displacement is also in right side. म्हणजे ज्या दिशेला आपण बल लावू त्याच दिशेने जर वस्तूचं डिस्प्लेसमेंट झालं, म्हणजे आपण उजव्या बाजूला वस्तूला बल लावलं आणि ती उजव्या दिशेला गेली तर ते पॉझिटिव्ह वर्क म्हणायचं. तुम्ही तुमच्या मित्राकडे बॉल फेकला, त्याच्या दिशेने फेकला, त्याने कॅच केला नाही केला तो नंतरचा प्रश्न, पण त्या दिशेने बॉल फेकला तर ज्या दिशेने तुम्ही त्याला फेकला म्हणजे फोर्स अप्लाय केलं त्याच दिशेला तो बॉल गेला म्हणजे ते पॉझिटिव्ह वर्क. मशीनची सुई आहे ती पायडल मारल्यानंतर खाली येते वर जाते, खाली येते वर जाते, ते तुमचं निगेटिव्ह वर्क झालं किंवा झिरो वर्क झालं. शिड्या चढतो आपण वॉकिंग अप अँड डाऊन स्टेअरकेस, म्हणजे आपण पायऱ्या उतरतो चढतो. क्लिम्बिंग ट्री, झाडाची फांदी खाली वर होते. नंतर स्टॉपिंग मूव्हिंग कार बाय अप्लाइंग ब्रेक्स, पळणारी कार आहे, सायकल आहे, ब्रेक दाबले तुम्ही लगेच ती थांबते, म्हणजे फोर्स अप्लाय केल्यानंतर ती डायरेक्ट स्टेशनरी होऊन जाते, स्थिर होऊन जाते. सायकल आहे जाते पण तुम्ही अचानक ब्रेक दाबला तर ती थांबते, म्हणजे फोर्स अप्लाय केल्यानंतर डिस्प्लेसमेंट हे झिरो होऊन जातं. असे अनेक एक्झाम्पल आहे. नंतर टाईंग ए स्टोन वन एंड ऑफ द स्ट्रिंग, एका बाजूला दोरा बांधा, एका दगडाला दोरा बांधा, त्या दगडाचं दुसरं टोक दोरीचं टोक तुमच्या हातात ठेवा आणि त्याला गोल गोल फिरवा जसं गोफण आहे. त्यावेळेससुद्धा टँजेन्शियल पोझिशन तयार होतं. अशा वेळेस झिरो वर्क डन होतं. आणि म्हणून शेवटी कन्क्लुजन काढलं की when the force and displacement are in the same direction, म्हणजे ज्या दिशेला फोर्स वापरला त्या दिशेने जर डिस्प्लेसमेंट झालं म्हणजे थीटा 0 असेल तेव्हा वर्क हे पॉझिटिव्ह डिग्री असेल. थीटाचा अँगल 0 असेल तेव्हा.
जेव्हा फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे अपोजिट डायरेक्शनमध्ये, म्हणजे मी समोर वस्तूला तुम्ही फोर्स लावला आणि ती बॅक आली, परत आली, जसं भिंतीवर बॉल फेकला तुम्ही किंवा बॉल खाली टाकला आणि तो परत आपल्या डायरेक्शनमध्ये तो अपोजिटला, म्हणजे θ 180 असेल तेव्हा फोर्स हे निगेटिव्ह असेल. त्याच्यानंतर जर तुम्ही ॲप्लाइड फोर्स लावला आणि डिस्प्लेसमेंट काहीच झाला नाही, जसं एखादी वॉल असेल, भिंत असेल, एखादी जड वस्तू असेल, तुम्ही खूप फोर्स लावला परंतु तिचे डिस्प्लेसमेंट झालं नाही, तर θ हा 90 डिग्री असतो. म्हणजे ते डिस्प्लेसमेंट हे परपेंडिक्युलर, एकमेकांना परपेंडिक्युलर म्हणजे 90 डिग्रीमध्ये असतं. तेवढेच वर्क डन हे निगेटिव्ह असतं किंवा झिरो असतं. अशा पद्धतीने हे आपल्याला टाईप्स ऑफ वर्क जर विचारलं तर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अशा पद्धतीचं आपल्याला अनेक एक्झाम्पल सांगता येईल. आणखी आपल्याला पुस्तकात ट्राय दिस म्हणून एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. त्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला एक टेबलवरती एक प्लास्टिकचा कप दिलेला आहे. त्या कपला एक होल पाडलेलं आहे. त्या होलमध्ये दोरा टाकून थ्रेड टाकून त्याच्या एका एंडला, दोऱ्याच्या एका टोकाला गाठ मारलेली आहे. म्हणजे त्या होलमधून तो दोरा आपोआप बाहेर निघायला नको. दोऱ्याचं दुसरं टोक, एंड, त्याला एक नट, म्हणजे एक जड वस्तू, दगड म्हणा, नट म्हणा, तो त्या ठिकाणी बांधला आणि ती वस्तू टेबलावर ठेवली. फिगर एमध्ये बघा, फिगर एमध्ये बघा की वस्तू दोऱ्यामध्ये टेबलावर ठेवल्यानंतर, दोरा बांधल्यानंतर जर दोऱ्याचं वजन राईट साईडला आहे तो कप त्या दिशेने सरकेल, म्हणजे त्याचं काय होईल, डिस्प्लेसमेंट, म्हणजे काय असेल ते पॉझिटिव्ह वर्क. फिगर बी बघा. फिगर बीमध्ये त्या कपला टेबलावर ठेवल्यानंतर नट बांधल्यामुळे तो जिथं नट आहे त्या दिशेने वेट असल्यामुळे तो त्या दिशेने सरकेल. परंतु मध्ये ही रुलर म्हणजे पट्टी लावल्यामुळे ती सरकायचं बंद होतो. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही फोर्स अप्लाय केला, जसं गाडीला ब्रेक लावल्यानंतर थांबते तसे पट्टी लावल्यामुळे तो कप थांबतो. म्हणजे त्या ठिकाणी अपोजिट डायरेक्शनमध्ये काम झालं. इथं निगेटिव्ह वर्कचं एक्झाम्पल होतं. आणि फिगर सीमध्ये तो दोराला दोन्ही बाजूला मधून, त्या कपच्या होलमधून दोन्ही बाजूला नट ठेवला आणि वेट हे बॅलन्स झालं. तो कप इकडे पण सरकत नाही आणि तिकडे पण सरकत नाही, म्हणजे या ठिकाणी झिरो वर्क डन होतं. तर अशा पद्धतीने अनेक एक्झाम्पल आहे. बुकमध्ये दिलेले एक्झाम्पलच आपल्याला प्रूव्ह करतात असं नाही. तुम्ही दुसरे आणखी काही मोटिवेट एक्झाम्पल पाहू शकतात. आपण स्वतः विचार करून सांगू शकतो की कोणत्या ठिकाणी, म्हणजे थोडक्यात फोर्स अप्लाय केला, डिस्प्लेसमेंट झालं त्या दिशेने तर पॉझिटिव्ह. फोर्स अप्लाय केला, रॉंग अपोजिट डायरेक्शनमध्ये आलं ऑब्जेक्ट तर निगेटिव्ह वर्क झालं. फोर्स अप्लाय केला, वस्तूचं डिस्प्लेसमेंट झालं नाही तर झिरो वर्क. एक्झाम्पल म्हणून आपल्याला पुस्तकामध्ये त्यांनी एक्झाम्पल दिले आणि तुम्हाला सांगितलं की ओळखा पॉझिटिव्ह वर्क आहे का, निगेटिव्ह आहे का, तर आपण ओळखू शकतो. जसं एक्झाम्पल, एखादा बॅट्समनने शॉट मारला, तो बॉल ग्राउंडवर गेला, ज्या दिशेने शॉट मारला त्या दिशेने तो पुढे जात राहील, म्हणजे पॉझिटिव्ह वर्क. जर एखाद्या प्लेयरने तो अडवला आणि परत त्याने फेकला, म्हणजे निगेटिव्ह वर्क. बॉल मारला, तो पुढे सरकलाच नाही, थांबूनच गेला, म्हणजे झिरो वर्क. म्हणजेच हळूहळू तो कमी होतो, वेग कमी झाला, म्हणजे हळूहळू पॉझिटिव्हचे निगेटिव्हमध्ये पण त्याचं रूपांतर होत असतं. अशा अनेक उदाहरणं आहेत की आपण देऊ शकतो. या ठिकाणी आपल्याला एक आर्टिफिशियल सॅटेलाईटचं एक्झाम्पल दिलेलं आहे की जे सॅटेलाईट असतात ते पृथ्वीच्या भोवती अराउंड द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग करतात. त्यावेळेस जे परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये
पोझिशन तयार होते, म्हणजे टेंजंट टू द सर्कल म्हणजेच परपेंडिक्युलर 90 डिग्री अँगल तयार होतो, म्हणून त्यावेळेस ग्रॅव्हिटेशनल फोर्सेस हे 0 असतं. तर अशा पद्धतीने वर्कचे प्रकार जर विचारले आपल्याला तर सांगता यायला पाहिजे. त्याच्यानंतर काही एक्झाम्पल सॉल्व दिले आहेत. एक्झाम्पल आपल्याला फॉर्म्युल्याचा वापर करून W=Fs किंवा F=mg. m म्हणजे मास, g म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, त्यांची व्हॅल्यू टाकून उत्तरं काढायची आहेत. ते याच्यात लक्षात येणार नाही. रेग्युलर क्लासवर होईल तेव्हा आपण ते पाहू शकतो, किंवा फॉर्म्युल्यात किमती टाकून सहज आपण मॅथमॅटिकल एक्सप्रेशनद्वारे सोडवू शकतात. पुढची कन्सेप्ट आहे आता एनर्जी. आता एनर्जीला आपण मराठीमध्ये म्हणतो ऊर्जा. आपल्याला माहिती आहे की एखादा मुलगा फार एनर्जेटिक आहे, एखादा व्यक्ती फार एनर्जेटिक आहे, खूप काम करतो, खूप शक्ती त्याच्यामध्ये. आता एनर्जी म्हणजे ऊर्जा होतं. आणि आपल्या साध्या भाषेत जरा ठरवलं की याच्यामध्ये फार शक्ती आहे, फार ताकद आहे, त्या ठिकाणी आपण शब्द वापरताना ताकद, शक्ती असा शब्द वापरतो. पण ॲक्च्युली सायन्सच्या दृष्टीने ती एनर्जी असते, ऊर्जा असते. जसं एखादी जाहिरात येते कपिल देवची, बूस्ट इज सिक्रेट ऑफ माय एनर्जी. म्हणजे मी बूस्ट घेतो, कॉम्प्लॅन घेतो, बोर्नव्हिटा घेतो, म्हणजे माझ्यामध्ये खूप ताकद आहे, एनर्जी आहे, असं त्या ठिकाणी आपल्याला एक प्रलोभन दिलं जातं की जेणेकरून आपल्यामध्ये एनर्जी येण्यासाठी. आता एनर्जी म्हणजे काम करण्याची क्षमता. आपल्या भाषेत जेवढी एनर्जी असेल तेवढं आपण काम करू. एखादा लहान मुलगा असेल, त्याच्यामध्ये कमी एनर्जी असते म्हणून तो कमी काम करतो, लवकर टायर्ड होतो, लवकर थकतो. मोठा व्यक्तीचं डाएट जास्ती असतं, एनर्जी जास्ती असते, ते बॉडी अनेक प्रकारचे प्रोटीन्स वगैरे सर्व कंटेंट घेत असतो, म्हणून त्याच्यामध्ये एनर्जी जास्त असते, म्हणून त्याची क्षमता जास्त असते. आता काही एक्झाम्पल दिले आहेत. इफ ए प्लॉट हॅव्हिंग अ प्लांट इज केप्ट इन द डार्क. एखादी रोप असलेली कुंडी अंधारात ठेवली तर तिची हाईट वाढते का, ती डेव्हलप होते का, आपल्याला माहिती आहे. जर प्लांट आपण जर ती कुंडी सूर्यप्रकाशात ठेवली तर ती सूर्यप्रकाशाच्या दिशेने वाढते. जर आपण एखाद्या म्युझिक सिस्टीम किंवा टी व्ही असतो आपल्या घरात, त्याच्या जर आपण व्हॉल्यूम वाढवला, आवाज वाढवला, एकदम अति वाढवला, तर आपल्याला घरातल्या वस्तू ज्या आहेत त्या व्हायब्रेट करताना दिसतात, किंवा आपलं व्हायब्रेशन थरथरताना दिसतं. एखादा स्फोट झाला तर घरातले वस्तू पडतात, हलतात. म्हणजे एवढी एनर्जी असली तर काय इफेक्ट होतो ते पाहायला मिळतो. नंतर कलेक्टिंग सनलाईट ऑन पेपर विथ द हेल्प ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स बर्न्स द पेपर. जर तुम्ही एक भिंग घेतला, आपण लहानपणी खेळलो असेल किंवा ऐकलं असेल की भिंग घेतला आणि तो भिंग प्रखर सूर्यप्रकाशासमोर जर ठेवला आणि त्याच्या एखाद्या कागदी तुकड्यावरती जर आपण कॉन्सन्ट्रेट केलं तर तो थोड्या वेळाने तुम्हाला बर्निंग होताना, जळताना दिसेल. त्याच्यानंतर म्हणजेच आपल्याला या ठिकाणी असं म्हणता येईल, अनेक उदाहरणं आहेत. जसं म्हणजे एनर्जी म्हणजे काय, मग द कॅपॅसिटी ऑफ बॉडी. कॅपॅसिटी म्हणजे क्षमता, बॉडी म्हणजे वस्तू किंवा त्याचे टू परफॉर्म वर्क, त्या बॉडीची परफॉर्म करण्याची क्षमता, किंवा द कॅपॅसिटी ऑफ बॉडी टू डू वर्क. एखाद्या वस्तूची काम करण्याची क्षमता म्हणजे त्याची एनर्जी. जसं एखादं वेट असेल, वजन असेल 20 किलो आहे आणि ते एखाद्या मोठ्या मनुष्य सहज उचलून घेऊन जातो, तो कॅरी करतो, म्हणजे त्याची ती काम करण्याची क्षमता झाली. आणि तेच काम जर तुम्ही
5वीच्या मुलाला सांगितलं तर तो सांगेल माझ्याकडनं उचललं जाणार नाही, धरलं जाणार नाही. का बरं? त्याची तेवढी क्षमता नाही, एक कॅपॅसिटी नाही, म्हणजे त्याच्यामध्ये तेवढी एनर्जी नाही आहे. मग एनर्जी म्हणजे काय? तर आपण किती परफॉर्म करू शकतो, आपल्यामध्ये काम करण्याची किती क्षमता आहे, त्याला एनर्जी असं म्हणतात. काही वेळेस आपण आजारी पडतो म्हणजे काय होतं नेमकं? आपली प्रतिकारक्षमता कमी होते. मग आपलं टेम्परेचर असल्यामुळे, ताप असल्यामुळे आपल्याला डाएट जात नाही, जेवण जात नाही. मग आपण फक्त फ्रूट्स घेतो किंवा फक्त टॅबलेट घेतो. आपल्यामध्ये काम करण्याची क्षमता नसते, जे अशक्तपणा येतो, आपण चालू शकत नाही, बोलल्यानंतरसुद्धा थकवा येतो. म्हणजे काय होतं त्यावेळेस? आपल्या शरीरामधली एनर्जी ही कमी होते. इतर कारणामुळे कमी होते, पण एनर्जी कमी झाली म्हणजे आपण काम करू शकत नाही, त्यावेळेस चालू शकत नाही, पळू शकत नाही, बोलू शकत नाही. मग आपण 4-5 दिवस 8 दिवस औषधी गोळ्या घेतो, फळं घेतो, आपला डाएट चांगलं करतो, नंतर बेड रेस्ट घेतो, विश्रांती घेतो, आणि पुन्हा आपल्याला आपली एनर्जी रिकवर झाली मग आपण परत रेग्युलर कामाला जातो, शाळेत जातो, खेळतो, फिरतो. हे केव्हा करतो? आपली एनर्जी जी खर्च झालेली, जी कमी झालेली, ती पुन्हा आपल्याला प्राप्त झाली, म्हणजे आपली कॅपॅसिटी पुन्हा काम करण्याची वाढली. म्हणूनच द एनर्जी मीन्स द कॅपॅसिटी ऑफ बॉडी टू परफॉर्म वर्क इज कॉल्ड ॲज एनर्जी. फार एक्झाम्पल आहे. एनर्जी शब्द आपण 5वी 6वी पासून जनरल सायन्समध्ये पण पाहत आलेलो आहेत. एनर्जीचे वेगवेगळे प्रकारसुद्धा आपल्याला माहिती आहेत. आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी, केमिकल एनर्जी म्हणजे रासायनिक ऊर्जा आपल्याला माहिती आहे. न्यूक्लिअर म्हणजे आण्विक ऊर्जा आहे. सोलर म्हणजे सौर ऊर्जा आहे. नंतर हीट एनर्जी आहे म्हणजे उष्णता ऊर्जा आहे. नंतर साऊंड एनर्जी म्हणजे ध्वनी ऊर्जा आहे. कायनेटिक एनर्जी आहे. पोटेन्शियल एनर्जी आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक म्हणजे विद्युत चुंबकीय ऊर्जा आहे. इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणजे विद्युत ऊर्जा आहे. विंड एनर्जी आहे. वेव्ह एनर्जी आहे. असे अनेक एनर्जीचे आपल्याला प्रकार माहिती आहेत, आणि हे एनर्जीचे टाईप्स आहेत, परफॉर्म्स आहेत, वेगवेगळे प्रकारचे परफॉर्म दाखवतात ते, आणि आपण त्याच्याविषयी डिटेल माहिती पुढच्या युनिटमध्ये घेणार आहेत. मग एनर्जी आणि वर्क हे रिलेटिव्ह म्हणजे जवळपास सारखी कन्सेप्ट आहे. मग युनिट होतं वर्कचं जूल अँड अर्क. त्याच प्रकारे एनर्जीचं सुद्धा युनिट आहे जूल अँड अर्क. SI सिस्टीममध्ये एनर्जी ही जूलमध्ये मोजली जाते, आणि CJ सिस्टीममध्ये ती अर्कमध्ये मोजली जाते. मग एनर्जीचे मुख्यतः 2 फॉर्म आहेत. एक म्हणजे कायनेटिक एनर्जी. कायनेटिक या शब्दाचा अर्थ काय होतो आपण पाहू. त्यांनी काही एक्झाम्पल दिले बघा. नंबर 1, ए फास्ट क्रिकेट बॉल स्ट्राईक द स्टंप. एखादा तुम्ही बॉल फेकला, फास्ट बॉल आला, बॉलरने फेकला, तुम्ही फेकला, बॅट्समन असो किंवा नसो, तो फास्ट बॉल असेल तर काय करतो? स्ट्राईक द स्टम्प्स म्हणजे स्टंपला तो पाडतो. आता बॉल हा फास्ट आहे म्हणजे काय आहे? तो मोशनमध्ये, तो गतिमान आहे, आणि तो स्टंप म्हणजे स्टेशनरी आहे, तो एका ठिकाणी स्थिर आहे, उभा आहे. मग तो उभा स्टेशनरी वस्तू, स्थिर वस्तूला मोशन असलेल्या वस्तूने धक्का दिल्यामुळे तो स्थिर असलेला स्टंप तो सुद्धा पडतो, फेकला जातो, म्हणजेच तो मोशनमध्ये येतो. दुसरं एक्झाम्पल, द स्ट्रायकर हिट्स ए कॉईन ऑन द कॅरम बोर्ड. आपण आता लॉकडाऊनमध्ये भरपूर मुलं आपण कॅरम खेळतो. कॅरम खेळताना आपण स्ट्रायकर म्हणजे मेन जो स्ट्रायकर असतो त्याला आपण फोर्स अप्लाय करतो, आणि एखाद्या रेड कॉईन असेल, ब्लॅक कॉईन असेल, त्याला आपण पुश करतो, तर ती कॉईन दुसऱ्या कॉईन ती मोशनमध्ये येते, आणि स्टेबल कॉईनला ती धक्का लावते, आणि आपल्याला ते गेम आपला होतो किंवा आपण प्रयत्न करतो. त्यावेळेससुद्धा एक वस्तू स्ट्रायकर हा मोशनमध्ये असतो, दुसरा कॉईन हा स्टेशनरी असते, तरी
ती स्टेशनरी कॉईन ही मोशनमध्ये येते म्हणजे गतिमान होते. वन मार्बल स्ट्राईक्स अनदर इन ए गेम ऑफ मार्बल्स. आपण गोट्या खेळतो किंवा लहानपणी खेळलेला असाल किंवा पाहिलेला असाल की आपण एक काचेची गोटी असते, टीनेजर त्याला कोणी हंत्या म्हणतं, कोणी टंबा म्हणतं. ती गोटी घेतो आपण आणि दुसऱ्या गोटीला मारतो. मग पहिली गोटी आपण फेकल्यानंतर ती गतिमान असते, ती दुसऱ्या स्टेशनरी गोटीला मार्बलला स्ट्राईक करते, टक्कर होते त्यांची आणि ती दुसरीसुद्धा फेकली जातो. एखादा मुलगा उभा आहे, आपलं लक्ष नाही, आपण जोराने पळत जातो. पळणारा मुलगा जो आहे तो मोशनमध्ये तो गतिमान आहे आणि तो उभ्या असलेल्या मुलाला धडक देतो, तोसुद्धा फेकला जातो, तोसुद्धा मोशनमध्ये येतो, तोसुद्धा गतिमान होतो. म्हणजेच हे सर्व एक्झाम्पल अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येईल. या एक्झाम्पलवरून एकच सांगता येईल आपल्याला, व्हेन मुव्हिंग ऑब्जेक्ट म्हणजे गतिमान वस्तू स्ट्राईक ए स्टेशनरी ऑब्जेक्ट द स्टेशनरी ऑब्जेक्ट्स मूव्ह. म्हणजे एखादी गतिमान वस्तू दुसऱ्या स्थिर वस्तूला जेव्हा ती स्ट्राईक होते, टक्कर होते, ठोकली जाते, तेव्हा ती दुसरी वस्तूसुद्धा मोशनमध्ये येते, गतिमान होते. मग का बरं? तर मुव्हिंग ऑब्जेक्टमध्ये काही एनर्जी असते, ती एनर्जी त्या ठिकाणी त्या स्थिर वस्तूला मिळते आणि त्यामुळे ती ढकलली जाते, मोशनमध्ये येते. अशा पद्धतीने वस्तू गतिमान असणे, मोशनमध्ये असणे, मग त्या वस्तूमध्येची जी एनर्जी आहे तिला म्हणतात कायनेटिक एनर्जी. आणि यावरून आपल्याला डेफिनेशन आहे, द वर्क डन बाय फोर्स टू डिस्प्लेस ए स्टेशनरी ऑब्जेक्ट थ्रू अ डिस्टन्स इज कायनेटिक एनर्जी गेन बाय द ऑब्जेक्ट. तर अशा पद्धतीने एखादी वस्तू ही गतिमान असणे, जी वस्तू मोशनमध्ये आहे त्या वस्तूमध्ये काय आहे मग कायनेटिक एनर्जी. आणि कायनेटिक एनर्जी म्हणजेच काय मग वर्क डन ऑन द ऑब्जेक्ट. मग कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू एफ इंटू एस. म्हणजेच वर्कची डेफिनेशन. एफ म्हणजे फोर्स, एस म्हणजे डिस्प्लेसमेंट. ज्या वस्तूमध्ये फोर्स आहे त्याचं डिस्प्लेसमेंट झालं म्हणजे ती गतिमान आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि एनर्जी आणि वर्क हे रिलेटिव्ह कन्सेप्ट असल्यामुळे वर्क म्हणजेच कायनेटिक एनर्जी W इज इक्वल टू एफ एस. तर अशा पद्धतीने अनेक एक्झाम्पल आपण एखादा यूट्यूबवरून किंवा एखाद्या मुव्हेबल एक्झाम्पल आपण पाहू आणि एक्झाम्पलने सुद्धा आपल्या लक्षात येईल. आता एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी म्हणजे समीकरण काय, कायनेटिक एनर्जीचं नेमकी व्हॅल्युएशन काय. तर या ठिकाणी आपल्याला मॅथेमॅटिकल एक्सप्रेशन दिलेलं आहे. न्यूटनचे लॉ वापरून त्याच्यात किमती टाकायच्या आहेत. हे तुम्हाला या ठिकाणी थोडंसं विचारात घ्यावं लागेल. इथून ओरली एवढं लक्षात न येता तुम्हाला थोडं आपल्याला प्रत्यक्ष ब्लॅकबोर्डवर प्रूव्ह केल्यावर जास्त लक्षात येईल. आपल्याला माहिती असेल की एफ म्हणजे एफ म्हणजे फोर्स, एम म्हणजे मास, ए म्हणजे एक्सेलेरेशन आपण मागच्या युनिटमध्ये तुम्ही कन्सेप्ट पाहिलेली आहे. त्याच्यात किमती टाकल्या. यू म्हणजे इनिशियल व्हेलोसिटी, व्ही म्हणजे फायनल व्हेलोसिटी, किमती टाकल्या, सर्व न्यूटनचे लॉ वापरले आणि मग शेवटी आपलं कन्क्लुजन निघतं एफ कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv². हे कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू आहे. आपल्याला एक्झाम्पल सोडवताना फक्त व्हॅल्यू त्याच्यात व्हॅल्यू टाकायच्या. 1/2 ही फिक्स अमाऊंट आहे, फिगर आहे. एम म्हणजे मास म्हणजे वस्तूचे वस्तुमान किती आहे. व्ही म्हणजे व्हेलोसिटी, त्याच्या वेग किती आहे. बस एमची किंमत टाका, व्हीची किंमत टाका, उत्तर काढा. एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे की एक स्टोन ज्याचा मास 250 ग्रॅम आहे ते एका उंचीवरून खाली फेकलं विशिष्ट हाईटवरती, तर त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी किती. आपल्याला फक्त एक्झाम्पल सोडवण्यासाठी या फॉर्म्युल्याचे काम आहे. हे वरती प्रूव्ह फक्त एक रीडिंग करून घ्या. एक्झाम्पल हे महत्त्वाचे आहे. याच्यामध्ये किमती टाका. मास होतं त्याची 0.25, त्याची किंमत टाकली. व्ही हाईट होती त्याची 2 आणि म्हणून
ते त्या ठिकाणी 2 स्क्वेअर केलं आणि उत्तर आलं 0.5 जूल. तर हे एक्झाम्पल आपल्याला 2 मार्काच्या हिशोबाने आपल्याला त्याची तयारी करायची. तर अशा पद्धतीने एनर्जीची डेफिनेशन, एनर्जीचे युनिट आणि एनर्जीचे 2 प्रकारे मुख्यतः. एक म्हणजे कायनेटिक एनर्जी, ज्याचे आपण आता अर्थ पाहिला, एक्झाम्पल पाहिलं, त्याचं एक्सप्रेशन पाहिलं आणि एक्सप्रेशनमध्ये किमती टाकायच्या, व्हॅल्यू टाकायच्या आणि उत्तर काढायचं. जे उत्तर येईल त्याला युनिट द्यायचं, एकक द्यायचं. एमकेस असेल तर जूल एकक द्यायचं, सीजेस असेल तर अर्ग एकक द्यायचं. पुढच्या याला आपण पोटेन्शियल एनर्जीचा दुसरा प्रकार पाहू आणि काही एक्झाम्पल असेल यूट्यूबवरचं तर मी टाकेल तुम्हाला. थँक्यू.